नाशिकनंतर राज्यात कांदा उत्पादन आणि विक्रीसाठी धुळ्यातील बाजारपेठ दुसऱ्या क्रमांकावर आहे। नाशिक पाठोपाठ धुळ्याच्या बाजारपेठेतही कांद्याचे भाव 1000 रुपयांनी खाली आल्यानं शेतकरी नाराज झाले आहेत। दिवाळीच्या निमित्तानं बाजार समित्यांना सुट्ट्या असल्यानं कांद्याची खरेदी बंद होती। काही दिवसांच्या कालखंडानंतर कांद्याचे व्यवहार सुरू झाल्यानं आवक मोठ्या प्रमाणात वाढली। आवक वाढल्याचं पाहताच व्यापाऱ्यांनी कांदा पड्या दरानं खरेदी सुरू केल्यानं शेतकरी चांगले संतप्त झाले होते। मात्र इतर पर्याय नसल्यानं शेतकऱ्यांनी 1000 रुपये कमी दरात कांदा विकला। अवघ्या 15 दिवसांपूर्वी कांदा 3000 वर प्रति क्विंटल विकला जात होता। मात्र अचानक आवक वाढल्यानं व्यापाऱ्यांनी दर खाली आणलेत। प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र या कमी दराचा फायदा होताना दिसत नाही। मायबाप सरकारनं कांद्याचा चांगला दर मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। कांद्यांना खूप खर्च झालेला आहे। गत वर्षीपेक्षा यंदाच्या खूप नुकसानकारक आहे। जवळजवळ मी 2.5 ते 3 एकर कांदे लावलेले आहेत। त्या कांद्यांमध्ये मला कमीत कमी फक्त 20 ते 25 क्विंटल कांदे निघालेले आहेत। शेतकऱ्यांच्या बाबतीत जास्तीत जास्त लक्ष देऊन कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव द्यावा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।